श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 2026 सगळ्यांना भारी जाणार आहे, कारण 2026ची सुरुवात आपल्या गुरूंच्या वारी म्हणजेच गुरुवारने नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तर हे नवीन वर्ष सगळ्यांसाठी चांगलं असणार आहे. प्रत्येक स्वामी भक्तांना प्रत्येकांना असं मनात ठेवायचं आहे की आपल्याला काय सेवा करायची आहे. एक असतं ना की बघा 2026मध्ये कोणाला काय हवं आहे, कोणाचं लग्न, घर, गाडी, मुलं बाळं अशा बऱ्याचशाच गोष्टी आपल्या मनामध्ये आहेत. पण त्याच्यामध्ये पण मग या 2026मध्ये माझ्याकडून जास्तीत जास्त स्वामी सेवा घडावी, तर हे प्रत्येकानं असं मनातच ठेवायचं आहे की बरेच लोक आजपासून 11 गुरुवार करणार आहेत. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. जे काही तुम्हाला सांगते मी तर येत्या गुरुवारी करू शकता, कारण प्रत्येकाला मासिक धर्म आहे किंवा अडचणी आहेत. काही तर मग येतं ना की गुरुवारी मग तुम्ही करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक गुरुवारी नित्यसेवा तुम्ही करत असाल तरी सोन्याहून पिवळं, पण बऱ्याच लोकांकडून नित्यसेवा घडत नाही आहे. मग प्रत्येक गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण पाठ तुम्हाला करायचा आहे. एक पाठ म्हणजे काय की 1 ते 21 अध्याय या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला करायच्या आहेत. म्हणजे काय होईल ना, तुम्हाला सांगते, नित्यसेवा जेव्हा आपण करत असतो रोज 3-3 अध्याय पठण करत असतो, मग काय होतं ना की 8 दिवसात आपलं एक पारायण होतं. मग तेच जर तुम्ही फक्त गुरुवारी एक संपूर्ण पाठ केला आणि मग त्याच्याबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप केला, रोज नाही करायचं असं मी म्हणत नाही आहे, पण नित्यसेवा जर तुम्ही करत असाल तरीसुद्धा गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ तुम्हाला आवर्जून करायचा आहे. आणि सेवा नसेल करत तुम्ही तरीसुद्धा स्वामी चरित्र सारामृताचा जर गुरुवारी एक पाठ करायचा आहे असा संकल्प मी करणार आहे. आणि मी तुम्हाला सांगेल की तुम्ही पण करा. तर या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये नाही सेवा घडली हरकत नाही, पण 7व्या दिवशी म्हणजेच गुरुवारी काही पण हो, तर इकडे तर जगाच्या पलीकडे मला स्वामी सेवा करायची आहे. एका बैठकीत केलं तर खूप चांगलं आहे, पण लहान बाळ आहे ताई, प्रत्येक वेळेस मला उठावं लागतं. बघा, आपण जेव्हा 11 गुरुवार करत असतो तर तेव्हा स्वामी चरित्र सारामृत तर एका बैठकीतच करतो. तर आपण मग तुमच्या कामानुसार तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो ना, तर तेव्हा तुम्ही करू शकता. फक्त 12 ते 12:30मध्ये फक्त दत्त सेवा करायची नाही आहे. बाकी जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तर तेव्हा स्वामी चरित्र सारामृत एक पारायण करायचं आहे. बाकी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर करा किंवा मग संध्याकाळी 10 वाजता जरी केलं तरी चालेल, पण गुरुवारी माझ्याकडून एक पारायण झाल्याशिवाय मी झोपणार नाही. तर याने काय होईल तुम्हाला सांगते, 11 गुरुवार करायचे आहे. प्रत्येकाची इच्छा असते, पण काही कारणांमुळे गुरुवारी आपण करू शकत नाही. उपवासाचं म्हणते करू शकत नाही, तर तुम्ही गुरुवारी महाराज माझ्याकडून उपवास करणं शक्य होत नाही, पण मी सेवा मात्र नक्की करेल. मग प्रत्येक गुरुवारी तुम्ही स्वामी चरित्र सारामृत एक पाठ करा. तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे, आणि नाही संकल्प केला तरी चालेल, कारण एखादा गुरुवार स्किप झाला तर मग जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता. आधी स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचा, त्याच्याबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे. 11 माळी झाल्याच पाहिजे. आता ह्या 11 माळी एका बैठकीतच करायच्या का, तर समजा सकाळी 5 केला, नंतर 6 केला तरी चालेल. तर तुम्ही सेवा करताय ना, हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कशी सेवा करता, 3 सकाळी, 3 दुपारी, 3 संध्याकाळी आणि रात्री 2 असं जरी केलं ना तरी चालेल. तर तुम्ही सेवा करताना त्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही कसे आहात, तुम्ही किती वेळ करता, त्याच्यापेक्षा तू एक पाऊल टाकत आहे ना, तर हेच महाराजांना खूप आहे. आणि महाराजांना काय लागतं, तर त्यांना तेच लागतं. तर त्यांना फक्त तुम्ही लागता, तुमची सेवा लागते, बाकी काहीच नाही. वस्त्र घालतो ना आपण, तर हे सगळं आपल्याला आवडतं म्हणून आपली सेवा आहे. आणि आपल्याला ते एक सेवेचा एक भाग आहे की सुशोभीकरण करणं, वस्त्र घालणं, छान पदार्थ महाराजांना जे आवडतं ना ते आपण नैवेद्य म्हणून देत असतो. पण याच्या पलीकडे पण महाराजांना तुम्ही आवडता, महाराजांना हे काहीच आवडत नाही. महाराजांच्या लंगोटीची किंमत या विश्वा एवढी पण नव्हती, तर आपण त्यांना काय देऊ शकतो. पण आपण जे काही करतो ना ते आपल्याला छान वाटतं, किंवा मग महाराजांना जे काही आवडायचं ना ते आपण त्यांना अर्पण करत असतो. तो आपला एक भाग आहे, तर तो एक श्रद्धेचा सुद्धा भाग आहे. पण त्याच्यापेक्षा पण त्यांना तुम्ही प्रिय आहात. मग तुम्हाला जसं जमेल तर तारक मंत्र 11 वेळा न चुकता मी स्वतः संकल्प केलेला आहे की दुपारी संध्याकाळी जसं जमेल तर या संसाराच्या गाडीतून मला जेव्हा सुटका मिळेल तर तेव्हा मी पाठ करेल. म्हणजेच करा. आता ताई, स्वामी चरित्र सारामृताचे आमचे 11 गुरुवार चालू आहेत. मग त्यांनी काही करायची गरज नाही, कारण त्यांच्याकडून सेवा घडते. किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र नाही ना मला रोज जमत, तर मग मी गुरुवारी 7 अध्याय वाचणार आहे असं ना तुम्ही लिहूनच ठेवा. मी करणार आहे. एखादे 2 गुरुवार आधीमध्ये गेले, मग कुठे गावाला जाणं, दुःख सुख आपलं चालूच असतं, किंवा मग मासिक धर्म आहे तर ते तुम्ही स्किप करू शकता. पण गुरुवारमध्ये माझ्या महाराजांची सेवा माझ्याकडून घडलीच पाहिजे. 2026 हे सूर्याचं वर्ष आहे, तर या 2026मध्ये सूर्याची उपासनासुद्धा महत्त्वाची आहे, आणि त्याच्याबरोबर आपल्या गुरूंची उपासनासुद्धा महत्त्वाची आहे. जेव्हा
गुरुबळ स्ट्रॉंग असतं ना, तर तेव्हा आपल्या राशीला नक्षत्र, ग्रह, तारे कितीही अडचणी असेल तरीसुद्धा गुरु सगळं ताडून नेतात. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा देव आपल्यावर कुपतात तेव्हा गुरु आपल्याला ताडतात, पण गुरूंचीच आपल्याकडून सेवा नसेल घडत तर देवी काही करू शकत नाही. तर हे तसंच आहे. म्हणून आता 11 माळी आपण बैठकीत अशी टप्प्याटप्प्यात करू शकता. पण आता ताई स्वामी चैत्र सारामृत पण टप्प्याटप्प्यात करू शकतो का? तर बघा, 11 गुरुवारमध्ये आपण एका बैठकीतच करायचे असतात आणि शक्यतो ना एका बैठकीत करा. पण ताई माझं लहान बाळ आहे, त्याला फिडिंग करण्यासाठी मला उठावं लागतं, तर तो कधीतरी उठतो. ताई मग अशा वेळेस मी काय करू? मग अशा वेळेस तुम्ही 10 अध्याय आधी वाचा आणि नंतर 11 अध्याय नंतर वाचा तरी चालेल, पण शक्यतो ना एका बैठकीतच करा. पण अचानक ना आपल्या घरी कोणीतरी येतं, आपल्याला माहिती नसतं, मग अशा वेळेस सेवा थांबून जाते. मग महाराजांकडे माफी मागायची, नंतर तुम्हाला जेव्हा जमेल तर तेव्हा तुम्ही सेवा करू शकता. सेवेसाठी आपण प्रॉपर असणं, आपली वेळ असणं महत्त्वाचं आहे. पण आपले गुरु आहेत ना, तर ते समजून घेतात आणि महाराजांची सेवा लय सोपी आहे. होय, त्यांचं असं काही नाही आहे की काही नियम नाही आहेत. आता ताई आम्ही गुरुवारी सेवा करतो, मग आम्ही दुसऱ्यांच्या घरचं खाऊ शकतो का? तर फक्त सेवा नाही आहे ना, तर मग तुम्ही तुमचं पराने खाऊ शकता. तुम्ही बिस्किट, चॉकलेट सगळं तुम्ही खाऊ शकता किंवा मग बाहेरचं पण खाऊ शकता. पण कसं असतं ना, तुम्हाला सांगू का, आता आज जर मी ना स्वामी चरित्र सारामृत म्हणजे आज मी पारायण केलं आहे, मग मी का पारायण घेऊ? तर आता हे संकल्पयुक्त माझं नाही आहे. तर तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही घेऊ शकता, तुमची इच्छा नसेल तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. पण कसं असतं ना की आपलं की मग सेवा केलेली आहे मग जाऊन दे, तर एक दिवस घरातलंच खाल्लं तर काय बिघडतं? आणि रोज कोण हॉटेलमध्ये जाऊन खातं सांगा? कोणाला इतका वेळ आहे आणि कोणाकडे एवढा पैसा आहे की रोज एवढं बाहेरचं आपण चमचमीत, तर घरातलं पौष्टिक चांगलं खातो. पण नक्कीच जर गुरुवारी ना, मी खरं सांगू का, ही शिजत आहे खरं त्यांना रोज बरं का, तर जे काही शिजत आहे मेथीची भाजी, पालकची भाजी, भाकरी, चपाती, बेसन जे काही असेल, चटणी, भाकरी, सगळा नैवेद्य महाराजांना दाखवायचा असतो. खरं सांगते मी तुम्हाला की आपलं आचरण आणि जेव्हा आपण महाराजांच्या मार्गात आलो आहोत, जो काही भोग आपण महाराजांना देतो, भोग म्हणजेच प्रसाद, तर तो सुद्धा रोज दिला पाहिजे. पण ताई आमच्या घरात मांसाहार होतो, मग नको मला नाही देऊ वाटत, मग अशा वेळेस गुरुवारी करू शकता. जे काही बनवताना, मग आता गुरुवार म्हटलं तर मग बऱ्याच घरात वरण भात, भाजी, चपाती, गुरुवार, सोमवार, शनिवार, तर बऱ्याच घरात उपवास पण असतो. मग अशा वेळेस जे तुम्ही बनवताना, तर आज जर काही झालं असेल तर मग शिरा द्या, दूध साखरेचा नैवेद्य द्या, तर तो नैवेद्य महाराजांना दाखवून मग तो तुम्ही ग्रहण करू शकता. असं तुम्ही करा. मी ठरवलेलं आहे की महाराज या 2026मध्ये काय पाहिजे आहे आणि काय पाहिजे आहे म्हणजे सेवेच्या बाबतीत काय सेवा घडणार आहे माझ्याकडून आणि मी करणार आहे. जे माझ्या डोक्यात असं मी सेट करून ठेवलेलं आहे की स्वतःलाच मला शिस्त लावायची आहे. तुझं झालंच पाहिजे, हे तू केलंच पाहिजे. कारण सेवा करून ना काय होतं ना, तुम्हाला सांगते, आधी तर कोण काय बोलतं हे फोनवर बोलण्यापेक्षा, त्याच्यापेक्षा अध्यात्मामध्ये आलो, महाराजांचं नामजप केलं, नाहीतर मग 11 माळी रोज जप करणार, 3 अध्याय पठण करणारच. तर हे मी ठरवलं होतं. महाराज माझ्याकडून सुखरूप ते पार पाडून घेतलं, तर त्याच्यासाठी खूप धन्यवाद. तर यावर्षी पण तेच आहे की काही झालं तरी 3 अध्याय 11 माळी मी करणार. अगदी मासिक धर्म बऱ्याच वेळा झालं की स्किप माझ्याकडून, असंही नाही आहे की तंतोतंत झालं की स्किप पण झालेलं आहे, पण मी करण्याचा प्रयत्न केला आणि महाराजांनी ते करून घेतलं. तर माझ्याकडून हे तसंच आहे की 2026मध्ये पण मी एक पाऊल टाकलेलं आहे. महाराज माझे पाऊल आपोआप टाकतीलच आणि ती सेवा माझ्याकडून करून घेतील. तर ही सेवा करून काय मिळतं? तर मला तर आनंद मिळतो, मला सुख, शांती, समाधान मला मिळते. माझ्या घराचे संरक्षण महाराज काय करतात? तर माझ्या कुटुंबाचं संरक्षण, विश्वाचं संरक्षण, माझं, तुम्ही असो किंवा मग जवळचा असो, तुम्ही असो, तर सगळ्यांचं संरक्षण महाराज करतात. ज्यांनी मी नेहमीच असतं ना की आपलं की कोणाला तरी मग गरज आहे ना की महाराज मी जे काही सेवा केलेली आहे ना, तर त्याचं फळ त्या व्यक्तीला दे. तर असंच असतं. कारण हा पैसा, सोनं, नाणं याच्यापेक्षा जन्म, मृत्यू तो माणूस जगावा आणि त्यांच्यासाठी, त्यांच्या परिवारासाठी हेच आपल्या डोक्यात असतं. तर मला तर वाटतं की सेवा कशी करावी की कधी पण ना मी म्हणू शकते की महाराज आज जे काही माझ्याकडून घडलं ना, तर जे काही साठी मी समर्पित करते. मी तुम्हाला पण सांगते की हा जो आनंद आहे ना, हा खूप मोलाचा आहे की आज आपल्याकडून सेवा घडते. किती भारी वाटतं आपल्याला. अरे ताई तुम्ही जेव्हा सांगता ना, तर ताई माझ्याकडून ना अशा सेवा महाराजांनी करून घेतल्या. खूप छान वाटतं ते तुमचं ऐकून, मलाच भारी वाटतं. अरे ताई, अरे यार, तर ताईंची किती छान सेवा घडली. तर हे सगळं करता करविता महाराज आणि जेव्हा या मार्गात येताना, तर तेव्हा खरं सांगते की पैसा कमी असेल तरी चालेल, पण खूप
सुख खूप असतं बरं का आपल्याला, बरोबर. तर सुख असतं जे चांगलं आहे तर ते आपल्याला मिळतं, आणि जे वाईट होतं तर स्वामी सेवेत आल्यावर वाईट माणसं आपल्यापासून म्हणून दूर जातात. आणि ते म्हणतात ना की ताई खूप जवळचा व्यक्ती ना लांब गेले, काहीतरी गैरसमज झाले तर तो जवळचा नाही आहे तर तुमच्यासाठी तो वाईट होता, कारण ते फक्त तुमच्या तोंडावरच ते गोड बोलतात आणि ते तुमच्या मागून काय करतात हे सगळं महाराजांना माहिती असतं. आणि वैयक्तिक अनुभव सांगते, महाराजांच्या सेवेत आल्यावर वाईट लोक जे मानलेले आहेत, जे रक्ताचे आहेत तर ते लांब जातात, आणि जे खरंच चांगले लोक आहेत ना तर ते आपल्या जवळ येतात. आणि दत्तसेवा आणि स्वामींचा खूप मोठा साक्षात्कार आहे आणि खूप मोठी ताकद आहे की तुझ्यासाठी जे वाईट आहे ना तर ते मुळापासून महाराज लांब करतात, आणि जे चांगलं आहे ना तर ते अवतीभोवती असतं आपल्या. आणि जो जाणतो ना तर त्याला या गोष्टी कळतात. प्रत्येकाने 3 अध्याय 11 माळी करायच्याच आहेत, नाही ना तर गुरुवारी स्वामी चैत्र सारामृतचा पूर्ण पाठ करायचा आहे, त्याच्याबरोबर 11 माळी करायच्या आहेत. गुरुचैत्र ग्रंथातील 14वा अध्याय 18वा अध्याय पठण करायचं आहे. ज्या काही कालभैरवाष्टकम, व्यंकटेश स्तोत्रम, जर तुम्हाला अडचणी असेल आर्थिक व्यंकटेश स्तोत्रम, तर श्री सूक्तम मी पठण करणार आहे. माझ्या घराचं संरक्षण, माझं संरक्षण, या विश्वाचं संरक्षण, मी रोज कालभैरवाष्टकम पठण करणार आहे. असं तुम्ही करून बघा, 1 महिना खूप चांगला वाटेल. खूप म्हणजे मानसिक त्रासातून तर नक्कीच आपण बाहेर पडतो. कोण काय बोललं, कोणी काय केलं याच्यापेक्षा हे खरंच खूप चांगलं आहे. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.